ते बनवण्यासाठी लागते. कांद्याची पात आहे, कांदा घेतलाय, टोमॅटो, शिमला मिरची, लसूण आणि कोबी पहिले आपले करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मग कांद्याची पात आहे. त्याच्यानंतर मग इकडे तर बघा आपण काय काय ॲड केलं, म्हणजे कोबी, त्याच्यानंतर मग मैद्याचं पीठ, कॉर्नफ्लोअर, त्याच्यानंतर मग मीठ, घरगुती मसाला आणि व्हेज कोथिंबीर आणि व्हेज मंचुरियन मसाला घेतलेला आहे. त्याच्यानंतर रेश्मा काय करायचं आहे, आपण फ्राय करून घेऊ. तर आपल्याला कढईमध्ये फ्राय करून घ्यायचे आहे. तर चला मंडळी आपण बघा मंडळी या ठिकाणी अगदी बघा कुरकुरीत झालेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला बघा ड्राय मंचुरियन अगदी एकदम. नमस्कार मंडळी, आजच्या एका रेसिपीच्या नवीन व्हिडिओमध्ये मी आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी आजचा रेसिपीचा व्हिडिओ अगदी वेगळ्या पद्धतीचा आहे आणि पहिल्यांदाच आम्ही ही ट्राय करणार आहोत रेसिपी. तर आज रेश्मा बनवते ड्राय मंचुरियनची रेसिपी. म्हणजे जसं आपलं हॉटेलमध्ये, रेस्टॉरंट किंवा मार्केटमध्ये जे मंचुरियन आपल्याला खायला भेटतं त्या पद्धतीची आज रेश्मा घरी रेसिपी बनवणार आहे. तर चला मंडळी मी व्हिडिओला सुरुवात करतो. कशा प्रकारे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत हा व्हिडिओ बनणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खास बघायला भेटणार आहे आणि आम्ही देखील पहिल्यांदाच हा व्हिडिओ बनवतोय. तर चला मंडळी रेसिपीला सुरुवात करू. रेश्मा, तर सुरुवातीला काय काय करते तू? आपण सुरुवातीला तरी मंचुरियन बनवून घेऊया. मंचुरियन बनवून घ्यायचं आणि साहित्य हे घेतले तू काय काय आहे? ते बनवण्यासाठी लागते. कांद्याची पात आहे, कांदा घेतलाय, टोमॅटो, शिमला मिरची, लसूण आणि कोबी. पहिले आपल्याला मंचुरियन बनवून घ्यायचं. मग त्यासाठी मी कोबी पहिले किसून घेते. अच्छा, तर चला मंडळी आपण रेसिपीला सुरुवात केली. तर पहिले आपल्याला मंचुरियन बनवून घ्यायचे आहेत म्हणजे आणि त्यासाठी सुरुवात करते. तर कोबी आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे ना मंचुरियनसाठी. तर बघा, तर मंडळी तुम्ही देखील आम्ही पहिल्यांदाच ही रेसिपी ट्राय करतोय आणि कशा प्रकारे होते ती व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच. आणि रेश्माला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याचा एक छंद आहे. तर चला म्हटलं काहीतरी वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो आणि आम्हाला सुद्धा ट्राय करायला भेटेल, हा ना रेश्मा. तर चला छोटे छोटे टाईपमध्ये आपल्याला ही कोबी कापून घ्यायची आहे. तर आपण काय काय साहित्य घेतलं तर बघा, कांद्याची पात घेतले, कांदा घेतलाय, शिमला मिरची घेतली, टोमॅटो घेतलाय, लसूण घेतले आणि कोबी. तर कोबी ही पाव किलो आहे, कारण का जास्त काय आम्हाला एवढं ड्राय मंचुरियन बनवायचे नाही आहेत. तर आपण रेसिपीला सुरुवात केलेली आहे, तर बघत राहा. तर मंडळी बघा अशा पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर मंडळी बघा अशा प्रकारे आपल्याला ही कोबी बारीक करून घ्यायची आहे म्हणजे मंचुरियनसाठी. तर मंडळी चला आपण संपूर्ण कोबी आहे ती आपण अशाच प्रकारे बारीक करून घेतोय. तर चला व्हिडिओ बघत राहा कशा प्रकारे हा व्हिडिओ बनतोय आणि कशा प्रकारे ही रेसिपी असणार आहे. तर आम्ही आमची पद्धत वापरणार आहोत. तर चला मंडळी व्हिडिओ कंटिन्यू करत राहा. तर मंडळी बघा आपल्याला म्हणजे कमी प्रमाणाचे मंचुरियन बनवायचे आहे, त्यामुळे आम्ही एवढाच कोबी कापून घेतला आहे. त्याच्यानंतर मग ह्या ज्या भाज्या आहेत त्या आपल्याला कटिंग करून घ्यायच्या आहेत. तर बघा या ठिकाणी कांद्याची पात रेश्मा कापून घेते. त्याच्यानंतर मग कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरचीसुद्धा आपल्याला कापून घ्यायची आहे. तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका, कारण का व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघतला तरच माहिती पडेल. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करत राहा. तर अशा रीतीने आपल्याला सगळ्या भाज्या कापून घ्यायच्या आहेत. तर आपण सुरुवातीला पहिल्यांदा काय मंचुरियनच रेश्मा बनवतोय ना, तर मंचुरियनच बनवून घ्यायचे आहेत. तर मंडळी बघा आपल्याला त्या सगळ्या भाज्या कापून घ्यायच्या आहेत. आपण सगळी तयारी करून ठेवतोय म्हणजे नंतर मग रेसिपी झटपट आपली बनेल, का नाही का रेश्मा. तर आपल्याला ह्या सगळ्या भाज्या म्हणजे आपण रेडी करून ठेवतोय. तर चला मंडळी आपण काय काय केलंय ते आपण सुरुवातीपासून तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय. तर आपल्याला आता ह्या आपल्याला पूर्ण भाज्या कापून घ्यायच्या आहेत. तर आम्ही सगळं रेडी करून ठेवतोय, त्याच्यानंतर मग झटपट आपली रेसिपी सुरू होईल. शिमला अशा प्रकारे कापून घ्यायची आहे ना रेश्मा, जशी हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये आपल्याला भेटते ना त्या पद्धतीने कापून घेते ना तू. तर बघा मंडळी या ठिकाणी टोमॅटो, कांदा आणि कांद्याची पात कापून झालेली आहे.
आणि आता रेश्मा शिमला कापून घेते, म्हणजे आपल्याला सगळं हे रेडी करून ठेवायचं आहे, म्हणजे झटपट आपली रेसिपी पटापट होईल. तर मंडळी कुठेही जाऊ नका, आपली रेसिपीचा व्हिडिओ चालू आहे तर कंटिन्यू करत राहा. तर मंडळी आपण लसूण ठेचून न घेता आपल्याला ती कापून घ्यायची आहे ना, छोटे छोटे तुकडे करायचे आहेत. तर बघा या ठिकाणी रेश्मा छोटे छोटे रेश्मा छोटे कापून छोटे छोटे तुकडे करायचे आहेत ना. तर आपण या ठिकाणी छोटे छोटे, म्हणजे आपण ही संपूर्ण रेसिपी, मी किती वेळा तुम्हाला सांगितलं असेल की संपूर्ण रेसिपी जी आपण रेडी करून ठेवतोय, नंतर मग आपण झटपट रेसिपी बनवायला आपल्याला वेळ भेटेल. तर मंडळी कंटिन्यू करत राहा, कुठेही जाऊ नका. अगदी आजचा आपला नवीन व्हिडिओ आहे आणि आम्ही पहिल्यांदाच ट्राय करतोय ड्राय मंचुरियन रेसिपी. अगदी हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये जशी ज्या प्रकारे आपल्याला खायला भेटते त्या पद्धतीचा आम्ही ही रेसिपी ट्राय करण्याचा प्रयत्न म्हणजे बनवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. तर मंडळी कुठेही जाऊ नका, बघूया आमची रेसिपी कशी होते. अगदी रेसिपी एकदम त्याच प्रकारे बनणार आहे, कारण का रेश्माला त्या रेसिपी प्रत्येक रेसिपी बनवायला आवडते आणि ती सुद्धा त्याच प्रकारे बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला मंडळी बघत राहा. तर मंडळी बघा आपण सगळं रेडी करून ठेवलेलं, म्हणजे भाज्या कापून घेतलेल्या आहेत. तर कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आणि लसूण न ठेचून आपण बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर मग कांद्याची पात आहे, त्याच्यानंतर मग इकडे कोबी आपण किसून घेतलेला आहे. तर चला मंडळी आपण आता रेसिपीला सुरुवात करतोय, तर व्हिडिओ कंटिन्यू करत राहा. तर एक आयटम मिस झाला होता, म्हणजे आपण तिखट मिरची घ्यायला विसरलो होतं, तर आपण ती तिखट मिरची सुद्धा आपल्याला घ्यायची आहे. त्याच्यानंतर मग मंचुरियनमध्ये कोथिंबीर, म्हणजे कोशिंबीर आपल्याला घ्यायची आहे, तर ती सुद्धा आपण कापून घेतलेली आहे. तर चला मंडळी आपण व्हिडिओला आता म्हणजे रेसिपीला खरं तर आता रेसिपीला सुरुवात करतोय. तर चला एक छोटासा भांडा घेतला आता मी, त्याच्यामध्ये कोबी टाकून घेते. तर रेश्मा छोटासा भांडा तो ह्यासाठी घेते ना, कारण का आपल्याला मंचुरियनचं पीठ मळून घ्यायचं आहे ना, म्हणजे भजी टाईप करायचं आहे. तर मंडळी बघा आपण बारीक केलेली आपले कोबी ती आपण पहिली याच्यामध्ये सोडून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर काय रेश्मा हे टाकते, थोडा मैदा टाकून घेते. तर मैद्याचं पीठ आपण ऍड करतो याच्यामध्ये. तर बघत राहा रेसिपी. तर मंडळी क्वांटिटीनुसारच आपल्याला घ्यायचं आहे, म्हणजे जितकं आपल्याला बनवायचं आहे. तर आम्ही कमी प्रमाणात बनवतोय. त्याच्यानंतर मग थोडं कॉर्नफ्लोअर, बघा कोबी, मैदा, कॉर्नफ्लोअर, मीठ टाकून घेते ना थोडंसं. त्याच्यानंतर मग मीठ थोडी कोथिंबीर टाकून घेते. त्याच्यानंतर थोडी कोथिंबीर. आणि आता हे काय आपल्याला हे मिक्स करायचं आहे. व्हेज मंचुरियन मसाला टाकते थोडासा. तर मंडळी बघा आम्ही मार्केटमधून व्हेज मंचुरियन मसाला आणलाय, तर तो याच्यामध्ये थोडंसं टाकून घ्यायचा आहे. क्वांटिटीनुसारच आपल्याला टाकायचं आहे. थोडासा कलर, आणि त्याच्यानंतर मग थोडंसं ते रेड होण्यासाठी, म्हणजे वाटलं पाहिजे ना की रेस्टॉरंट पद्धतीचं आहे, तर त्यासाठी आम्ही थोडंसं कलर टाकून घेतोय. खायचा कलर आहे. लाल तिखट, त्याच्यानंतर मग लाल तिखट थोडंसं. हा आपला घरगुती जो आम्ही प्रत्येक रेसिपीमध्ये आमचा घरचा मसाला वापरतो. तर मंडळी बघा आपण काय काय ऍड केलं, झालं सगळं टाकून. तर बघा आपण काय काय ऍड केलं, म्हणजे कोबी, त्याच्यानंतर मग मैद्याचं पीठ, कॉर्नफ्लोअर, त्याच्यानंतर मग मीठ, घरगुती मसाला आणि व्हेज कोथिंबीर आणि व्हेज मंचुरियन मसाला. तर इत्यादी आम्ही गोष्टी याच्यामध्ये ऍड केलेल्या आहेत, म्हणजे साहित्य. तर रेसिपी तुमच्या समोर आहे, तर मंडळी बघत राहा. आणि आपल्याला एकदम ते भजी टाईप जसे असतं ना त्या पद्धतीने ना हा पीठ मळून घ्यायचा आहे. तर बघा या ठिकाणी आम्ही मळून घेतोय आणि तुम्हाला एकदम स्पष्ट दिसत असेल. तर आमची क्वांटिटी थोडीशीच आहे, कारण की जास्त आम्ही बनवत नाही, फक्त आपल्याला एक रेसिपी पुरतं आणि आम्हाला थोडंसं खाण्यापुरतं. तर बघा झालेलं आहे पीठ मळून या ठिकाणी. तर आता असे थोडे थोडे बनवून घ्यायचे आहेत. तर मंडळी बघा आपल्याला अशा प्रकारे ते एकदम पीठ जो आहे तो आपल्याला मळून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे भजी टाईप बनवायचे आहेत. तर बघा या ठिकाणी उंडे टाईप बनवलेले आहेत. अगदी तशीच वाटते रेशमाने, आणि कलर टाकल्यामुळे त्याला एकदम मंचुरियन वाटायला लागलाय. तर चला हे आपण सगळं पीठ असं मळून घेऊ आणि अशा प्रकारे आपल्याला भजी टाईप बनवून घेऊया. तर चला व्हिडिओ बघत राहा. तर बघा मंडळी
अशा रीतीने आपल्याला पूर्ण बनवून घ्यायचं आहे. बघा कशा प्रकारे बनवून घेतलेलं आहे. तर आपण हे सगळे आता बनवून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर रेश्मा काय करायचं आहे, आपण फ्राय करून घेऊ. तर आपल्याला कढईमध्ये फ्राय करून घ्यायचे आहे. तर चला मंडळी, आपण आता दुसऱ्या पार्टला आपण सुरुवात करतोय. तर मंडळी बघा, आपण गॅसवर आता कढई ठेवलेली आहे. तर आपल्याला आता आपण मंचुरियन बनवलेले आहेत म्हणजे, तर आपल्याला ते याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. तर चला मंडळी, कढई सुद्धा आपली मीडियम गॅसवर तापलेली आहे आणि आपल्याला याच्यामध्ये आता तेल सोडून घ्यायचे आहे. तर मंडळी बघा, आपण आता कढईमध्ये तेल टाकून घेतोय आणि तो आपल्याला नॉर्मली गरम करून घ्यायचा आहे. गरम केल्यानंतरच ना रेश्मा, तर बघा आपल्याला समजेलच गरम झाल्यानंतर. तर चला मंडळी, आपण रेसिपीला सुरुवात केलेली आहे. सुरुवातीला आपण काय केलं, सगळ्या भाज्या कापून घेतल्या. त्याच्यानंतर मग आपण मंचुरियन बनवून घेतलेले आहेत. आता ते कच्चे पक्के आहेत, तर ते आपल्याला याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे कढईमध्ये. तर चला, रेसिपी कुठे जाऊ नका तुम्ही. तर आपल्याला रेसिपी तुम्हाला सुरुवातीपासून मी शेवटपर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. अगदी झटपट, म्हणजे आपण सगळ्या भाज्या पहिल्या कापून घेतल्या ना, तर झटपट रेसिपी बनवायला आपल्याला वेळ भेटतो. तर चला, तर मंडळी बघा, आपण आता एक एक टाकून घेतोय. म्हणजे तेल गरम झालेलं आहे या ठिकाणी दिसतोय आपल्याला. तर आपली रेसिपीला आपण सुरुवात केलेली आहे. अगदी चवदार होणार आहेत रेश्मा, कारण का तुझी रेसिपी एकदम टेस्टी असतात. त्यांना काय बोलतात, टेस्टी म्हणजे हे टेस्टी, एकदम अशी तोंडावर जिभेवर होते, त्याला काय बोलतात. अगं ते नाही का, चटपटीत. चटपटीत म्हणजे तुझी रेसिपी अगदी चटपटीत असते, म्हणजे तोंडावरच अशी चव अशी रेंगाळत राहतं. तर बघा, या ठिकाणी व्यवस्थित आपल्याला हे शिजवूनच घ्यायचे आहेत ना, म्हणजे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. कारण काही कच्चे पक्के नाही राहिले पाहिजे, कारण का आपण त्यामध्ये कोबी टाकलेली आहे ना, कोबी मेन शिजली पाहिजे. तर बघा, कुरकुरीत तर झालेले दिसते, कुठेही चिटाकलेला नाही आहे. तर व्हिडिओ बघत राहा मंडळी. रेश्मा, स्मेल एकदम सुटला आहे, एकदम भारी झालेत ना, आणि एकदम कुरकुरीत दिसतेत बघ, एकदम एक नंबर वाटते. एकदम मस्त झाले ना, मी काढून घेते. अच्छा, हे काढून घेते तू आता. तर चला मंडळी, आपण काढून घेतोय. ते आता शिजलेले आहेत. तर बघा, या ठिकाणी अगदी कुरकुरीतच झालेत रेश्मा, मस्त एकदम क्रिस्पी झालेत ना. तर आपले मंचुरियन झालेले आहेत आणि हे बाकीचे आहेत ते पण आपल्याला अशाच प्रकारे फ्राय करून घ्यायचे आहेत. तर चला मंडळी, हे पण आपण फ्राय करून घेऊ. अगदी सोप्या पद्धतीची रेसिपी आहे. आज आपली चायनीज आयटम घरी बनतोय. काय चायनीज आयटम. तर बघा मंडळी, या ठिकाणी अगदी बघा कुरकुरीत झालेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल. तर बघा, एकदम क्रिस्पी. तर बघा, या ठिकाणी आपण पूर्ण कुरकुरीत मंचुरियन झालेले आहे. आणि आता आपण तिसऱ्या स्टेपला सुरुवात करतोय ना रेश्मा, म्हणजे ड्राय मंचुरियन आपल्याला बनवून घ्यायचं आहे. तर चला, रेसिपी पूर्ण बघत राहा. तर चला, आपण तिला सुद्धा सुरुवात करतोय. तर मंडळी बघा, आपण आता भांडा चेंज केलेला आहे, म्हणजे फ्रायसाठी आपण दुसरी कढई ठेवलेली आहे. त्याच्यात तेल वगैरे सोडून घेतलेलं आहे. तर आपण चला बघत राहा. तर आपला तेल तापलेला आहे. तर चला, आपण याच्यामध्ये भाज्या सोडून घेतो. तर सुरुवातीला काय रेश्मा टाकते, लसूण आणि मिरची आपण सुरुवातीला टाकून घेतोय. तर चला बघत राहा. आणि ही लाल होईपर्यंत ठेवायची आहे ना. तर आपण तिसऱ्या स्टेपला आपण सुरुवात केलेली आहे. तर अगदी बघत राहा.
अगदी सोपी आहे रेसिपी आणि झटकन होईल पटकन. त्याच्यानंतर शिमला मिरची ना रेश्मा, या भाज्या शिजल्या पाहिजे ना. हां, कच्च्या पक्क्या राहिल्या तरी चालतील. तर बघा त्याच्यानंतर टोमॅटो, कांदा हे सगळं टाकूनच घ्यायचं आहे रेश्मा. यांना म्हणजे तेलामध्ये कडवूनच घ्यायचं आहे. तर चला मंडळी बघत राहा. फोडणीचा स्मेल आला तुझा, एक नंबर वास होता. हे शिजण्यासाठी झाकण ठेवून घेते. तर आपण याच्यावर थोड्या वेळासाठी आपण झाकण ठेवून घ्यायचं आहे. मंडळी आपण आता झाकण काढून घेतलेलं आहे आणि निदान आम्हाला आता अंदाजे 2-3 मिनिटं लागली. तर मंडळी चला आपण आता काय टाकते, ही चटणी टाकून घेते. तर आम्ही मार्केटमधून जी आणलेली होती चटणी, तर याच्यामध्ये शेजवान चटणी आम्ही टाकून घेतोय. तर बघत राहा. तर शेजवान चटणी टाकलेली आहे. रेड चिली सॉस, त्याच्यानंतर थोडंसं रेड चिली सॉस, त्याच्यानंतर सोया सॉस, तो थोडंसंच टाकायचा आहे कारण का आंबट असतो ना. त्याच्यानंतर काय रेश्मा, व्हिनेगर टाकून घ्यायचं आहे. आणि चला मंडळी रेसिपी तुमच्यासमोर आहे. तर आपण वरून काय टाकतोय, मंचुरियन ग्रेव्ही मसाला. अगदी तेवढी क्वांटिटी आहे त्याच्यामुळे एवढंच आपण सोडून घेतोय त्याच्यामध्ये. तर बघा ड्राय मंचुरियन अगदी एकदम चटपटीत असा स्मेल सुटलेला आहे. आणि रेसिपी आपल्या समोर आहे मंडळी बघा. तर मंडळी बघा आपण जे मंचुरियन फ्राय करून घेतले होते ते याच्यामध्ये सोडायचे आहेत. तर बघा या ठिकाणी आपण टाकून घेतलेले आहेत. आणि ही झाली आपली ड्राय मंचुरियन रेसिपी. अगदी हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये ज्याप्रमाणे भेटते त्या पद्धतीची. आणि वरून कांद्याची पात आणि थोडीशी कोथिंबीर. तर बघा मंडळी अगदी एक नंबर आणि स्मेल सुद्धा चांगला सुटलेला आहे. तर ही झाली ड्राय मंचुरियनची रेसिपी. अगदी आम्ही पहिल्यांदा बनवण्याचा प्रयत्न केला. तर मंडळी बघा आपली संपूर्ण रेसिपी झालेली आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला ड्राय मंचुरियनची रेसिपी दिसत असेल तर बघा मंडळी या ठिकाणी संपूर्ण रेसिपी मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला सुरुवातीपासून ते एंडपर्यंत मी रेसिपी दाखवली कशा प्रकारे केली. अगदी सोप्या पद्धतीची. आम्हाला वाटलं की आम्हाला जड जायला बनवायला, पण अगदी सोप्या पद्धतीची वाटली आणि आम्ही घरात पहिल्यांदाच ही रेसिपी बनवली. तर मंडळी बघा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मंडळी कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून कळवा. कारण का आम्ही पहिल्यांदाच ही रेसिपी ट्राय केलेली आहे. काय रेश्मा, आणि खरोखरच तिला आवड आहे रेसिपी बनवण्याचा. तर मंडळी नक्कीच कमेंट करून कळवा. कारण का तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. काय मंडळी, तर मंडळी आपल्या चॅनलवर आपल्यापैकी कोण नवीन असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू लवकरच अशाच एका व्हिडिओमध्ये. तर चला मंडळी, बाय बाय, टाटा.